हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। साऊंड सिस्टम करा, इको कमी कर. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतान की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामनाथ बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद धनराज बाबा महाराज की जय. सच्चिदानंद वैकुंठ बाबा महाराज की जय. सब साधु संतान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वरी अध्याय चौथ्या अध्यायामध्ये 164वी ओवी. तुमच्या सर्वांच्या सेवेकरता आज्ञा आली माझ्या नानांची का भाऊ, ह्या निमित्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमानिमित्त सेवा करायची आहे. मी काय प्रवचनकार नाही, मी काय कीर्तनकार नाही, पण माझ्या बाबांनी, माझ्या नानांनी जो मला अनुभव दिले, त्या अनुभव दृष्टिकोनातून मला बोलायचं आहे. ते ज्ञान पैगावरी जरी मनी अति आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. आज नाण्याने आपल्या कुमाराला घडवलं, सिंहाचा बच्चा बनवला. काय बनवलं? तेच माझ्या श्रीपादाने, तेच माझ्या रामदासाने, तेच माझ्या नारायण बाबाने. नानाने अनुग्रह कोणाचा? तरी कधी प्रवचन देतात केलं का? ज्या नारायण बाबाने अनुग्रह दिला, तोच बोध नानांना दिला. त्याने ज्या वेळेला कृपा करायची होते, श्रीपाद बाबांनी त्यांच्यापर्यंत हे केलं, नानांनी सांगितलं नाही. पण त्या वेळेला श्रीपाद बाबांनी हे केलं का, त्यांना नाम कोणी दिला, बोध कोणाचा? त्यावेळेला मग सांगितलं नारायण बाबांकडे. मग ते जे तुम्ही म्हणता ना गुरु कृपा, कारण नाम हा मागितला जातो, बोध हा दिला जातो, आणि कृपा ही सर्वांवरती सत्ताची झालेली असते. तरी आम्हाला शंका, काय शंका? नक्कीच ते नाम दिलंय का? तुम्ही गुरुवर झालं, ज्या नामापासून तुमच्या आमची सुरुवात झाली, पहिला करत होते ना, तरी आज आमचं मागचं चाललंय. ते ज्ञान पैगावर अनादी कालाचं नाम तुमच्या आमच्यापर्यंत श्रीपाद माऊलींनी पोहोचवलं गेलं. मग आम्ही म्हणतोय काय घडी घडी नामाचं सांगायचं. अरे कधल्या त्या नामापासून तू काढला, राम जटा उठावते होय संसाराची तुझी, त्याचे संसार कुठला समजतोय? भांड्याकुंड्यांचा परपंचाचा, अरे जन्म मनाला फेरा तुला चुकून दिला माझ्या श्रीपादाने. तरी पण आम्ही ते नाही. बोलाची काढे बोलायला भाग नव्हे, कार्यक्रम मिळालाच पाहिजे म्हणून करत राहायचं नाही. अरे ज्या मागण्याने आता माझ्या बरोबरांनी सांगितलं ना का भाऊ देशाला भेटले, काय बोललं? आज साधू
जेव्हा तुमच्या आमची अवस्था झाली, काही लोक आपले बाहेरचे तर काय सोडून गणल्याला कळायला नाही ते सुद्धा अवस्थेला नावं ठेवतात. अरे जन्माला जेव्हा येतोच ना त्यावेळेला आईला विचार, तुझी अवस्था झाली त्यावेळेला तू जन्माला आले, त्या आईची जेव्हा अवस्था होते तिचं दुसरं जन्म नीट समजून घ्या. माझ्या श्रीपादाने तुम्हाला नाम दिले ना, ती सुद्धा आई आहे. तिने ज्या वेळेला बोध केले ना त्यावेळेला तिची जी अवस्था काय होते ते नीट समजून घ्या. ज्या हृदयाची त्या हृदय घातले निस्तच नाही. आम्ही चाललोय निस्ता ढंढरा पिठात. काय अनुभव का मांडताय तुम्ही? काय अजूनपर्यंत ते सांगत बसलं मागचं? अरे अनुभव आले अंगा तेलाच्या काय देत असे? तुमच्या अवस्था झाली नाही, जसं झालं त्यावेळेला विचारायचं होतं तुम्ही प्रबोध का केला, कसं केला म्हणून. गुरुवाराने विचारायला नको. अरे आम्हाला ज्या त्यावेळेला सत्ता यायची त्या त्यावेळेला आम्ही नानांच्या घरी जाऊन विचारपूस करायचो. का मला प्रबोध समजत नाही अजून? गुरुपौर्णिमा जवळ आली, नानींच्या समोर मी विचारलं, नाना गुरुपौर्णिमा आली का देऊ? नानीने आवाज दिला आणि सांगितलं, घरातनं मागची चाल नाही याला आणून दाखव. गुरुपौर्णिमा नक्की म्हणजे काय? बदल उदय सद्गुरू त्याने काढला हा संसार. गुरु बोलण्याची कडे बोलण्याचा पाठच चाललंय. आम्ही या ध्यानाला साधूपर्यंत समजून राहिले. अरे तुम्हाला जो नाम दिले तुमच्याकडे जो भगवंत दाखवून केला तो माझा श्रीपाद, तो माझा रामदास, तो माझा नारायण, तो माझा रोहिदास, तेच माझे नाना. ही ज्या वेळेला भूमिका येईल ना तुमच्या आमच्या माझ्या हृदयात त्यावेळेला हे सर्व जग तुम्हाला एकमय दिसेल. तोपर्यंत तुमच्यावरती अजूनपर्यंत ज्ञानदृष्टी झालेली नाही. बाबा नेहमी म्हणायचे की भाऊ ज्ञानदृष्टी होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं ज्ञानदृष्टी होत नाही तोपर्यंत तुमचा अनुभव जाणार नाही. गाडीवरला सांगू कारण सांगितलं बाबा म्हणायचे भाऊ इथनं खोटं बोलत जाऊ नका हो. तरी आमची खोट्यागिरी जातच नाही. खरं बोला. तुम्हाला जो अनुभव आहे रोकडा मांडायला. आमचं काय झालंय माहितीये का? फक्त घर में शेर बाहेर बोला समोसे का आमच्या आधी भाषेत म्हणतात कोला. त्याला जरा काय बोल केला तर तो गाडी शिकून घालून जातो. तशी गज आहे. बरेच मी प्रवचन कीर्तन ऐकतो. काही त्यांचे लाईव्ह वरती सर्व काय आहे पण अनुभव ते का मांडत नाही? कारण संताला आलेली नसते म्हणून तो मांडत नसतो. आम्हाला आले म्हणून आम्ही मांडतो डायरेक्ट. अरे जे काय व्हायचं ते माझ्या श्रीपादाने कसं करून ठेवले. अरे काय माणूस आप मनुष्य इस वक्त मग भीती कशाला पाहिजे? जे रोकडा आहे तेच मांडायचं नाही. भाऊ टाइम सांगा मला वेळ नाही जास्त घ्यायचं. फक्त एवढा जागा काढे श्रीपादाचा जो काही म्हणतात तो पहिला तो शेवटचा. मी तर म्हणतो ज्या ज्यांच्यावर नानाने कृपा केले ना त्याला पत्र दिले तो आजही आजच्या तारखेला सुद्धा नानांच्या पुण्यतिथीनुसार अनुग्रह करेल. जो घेईल ना तो नानांचा शिष्य. पहिल्याने शेवट बिवट नाही. कंसाला बनायला जाऊ. कंसाला सांगितलं ना पहिला शेवटचा तुला मारणार आहे. जन्माला येणार आहे तो मारणार आहे. मग त्याला किती उलटी करून दिली. तशी आमची नाही. आम्हाला सरळ दिले श्रीपादाने सरळ विनंती करत चला. आजही जो अनुग्रह घेईल ना आजही त्याच्यापुढे काय कारण संत उदाहरण ते आली अशी झालं. त्या संतांनी तुमच्या आमच्यावरती कृपा केले तर तो जो कोणी अनुग्रह देईल ना तो त्यांचा आहे.
तब तक 4 सूरज रहेगा, तब तक श्रीपादा तेरा नाम रहेगा. ही भूमिका ठेवायची आणि इथं ते करायचं. जे काय मला माझ्या पद्धतीनं माझ्या नानांनी माझ्यावरती जेवढी कृपा केली तेवढं मला बोलता आलं. मला जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण टायमाला जागर आलं. कारण प्रत्येकाला सेवा भेटली पाहिजे. नाही ते इथून मी बोलणार ना अजून मी वेळ घेणार त्याला अर्थ नाही. इथे शिवाला पुढवणं देतो कुंडली कवर दिलं आणि विठ्ठल हॅलो कुंडली कवच आहे ज्ञाने तुकाराम. हरे भक्त पारायण बोललं शोभते महाराजांनी. या फटाफट 10 मिनिटं सगळ्यांकडे उशीर होत आहे. पुढच्या कार्यक्रमाला सगळ्यांसाठी 10 मिनिटं आहे. पुढची हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बोला राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण पुढे करणे बोला. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. चांगला जर विचार केला सूर्याच्या प्रकाशाच्या पुढं नाही का काजव्याचा किती जरी काजव्याला ट्यूब केला तरी उजेड पडत नाही. सुंदर असे प्रवचन झाले आमचे कोकाटे बाबा. तिथून नाहीतर सत्यवान महाराज, आमचे सुदाम महाराज. आणि त्यांनी जे सांगितलं नाही का त्यांच्या पुढे आपण काय सांगणार. पण तरी सुद्धा शेवटने सांगितले करावे ते काम. माऊली सांगतात तरी अवधान ऐकले तुझे मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. चांगला जर विचार केला तर थोडासा पायाला जाईल खाली काय बसता येत नाही. पण खाली बसलेले माझे थोर पाय बापे त्यांच्या पुढं खुर्चीवर बसणं म्हणजे लय अवघड वाटते. पण तरी सुद्धा माझ्या नानाची सेवा फुल ना फुलाची पकडी या युक्तीनं माझ्या पदरात पडली. आणि तुम्ही थोर महात्मे नाही प्युअर असे आत्मे निव्वळ आत्मे आणि ह्या आत्म्याची सेवा ह्या आत्म्यातून नाही का. आणि म्हणून माऊली सांगतात तरी अवधान ऐकले तुझे मग सर्व सुखाचे पात्र होईजे. चांगला जरी विचार केला तर सर्वांची धडपड कशासाठी चालू आहे. सुखासाठी चालू आहे नाही का. पण नेमकं आमचं सुख कशाने ते सुद्धा कळत नाही. पण साधू संत सांगतात एकदा जर लक्ष दिलं त्या बोलण्यावर एकदा जरी लक्ष दिलं तर मात्र त्या सुखाला पात्र होतात. ज्यावेळेस दिव्याला राहत होतो आणि राहत असताना नाना कळ्याला कंपनीमध्ये कामाला होते नाही का. आणि नानाच्या मनाला ज्यावेळेस वाटलं नाईट असली तर सकाळी यायचे नाही का. आणि दिवस पाळी
तर नाना संध्याकाळी यायचे. आल्याच्या नंतर वाऱ्या हाती निरोप यायचा. मग अशी सांगितल्याप्रमाणे तुका म्हणे वत्स धेनुच्या चित्ती आणि कैसे बदले ती. आमच्या नारायण भाऊच्या इथं, सुधा भाऊच्या इथं, अरविंद भाऊच्या तिन्ही घरी एकत्रच होते आणि निरोप यायचा. आल्याच्या नंतर सगळे लेकरं तिथं जमायचे आणि सर्व तिथं जमल्याच्या नंतर हातात जे काम असेल ते सोडून आम्ही तिथं जायचो. डोंबवलीचे म्हणा, नाही का, दातिवलीचे म्हणा, आम्ही जवळपासचे म्हणा, भरभर तिथं जमा व्हायचे. जसं आई कुठल्या गावाला जावी आणि गावाहून आल्याच्या नंतर लेकराला माहीत पडावं आई आली आणि आई आली म्हणल्याच्या नंतर सगळ्यांनी धावत. हो, पाहिल्या हिशोबाने काही भेटत होतं का? हे भरण्यासाठी काही भेटत नाही. पण अनादी कालाची जी भूक होती, नाही का, अनादी कालाची जी भूक होती आणि ती भूक मिटवण्याची ताकद त्या साधू संतांमध्ये होती. ते साधू संत जे दोन शब्द सांगायचे त्या शब्दाला तृप्ती व्हायची. नानानं नुसतं बघितलं कासरीचे पिल्लू वाढे कृपा दृष्टी दुधासाठी नाही अंगसंग, तरी सुद्धा पोट भरून यायचं. माझ्या श्रीपाद बाबांनी, आम्ही श्रीपाद बाबाला पाहिलं नाही, पण नानाला पाहिल्याच्या नंतर वाटायचं श्रीपाद माझ्या पुढे बाहेर नाही का. नाही, नाना ज्यावेळेस पुढे आले आणि आल्याच्या नंतर सगळं गोकुळ भरायचं केंद्रामध्ये, नाही का, सगळं गोकुळ भरायचं, सगळे एकत्र यायचे आणि एकत्र आल्याच्या नंतर जसं त्या वासरानं त्या गाईला बघावं आणि त्या गाईनं वासराला बघावं. पक्षिनी प्रभात चाली यासी जाय, पक्षिनी प्रभात चाली यासी जाय, पिलू वाट पाये, पिलू वाट पाये उपवासी, पक्षिनी प्रभात चाली यासी जाय, तैसे माझे मन पाही हो तुझी आस, तैसे माझे मन करी हो तुझी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. नाना किती जरी सांगून गेले तर पोट भरायचं नाही. तू माझी गाय मी तुझं वासरू, तू माझी गाय मी तुझं वासरू, नको प्राणा चोरू अमृताचा, नको पाना चोरू अमृताचा, तुझ्या ओढ्याला गोचिडाचा धारा, तुझ्या ओढ्याला गोचिडाचा धारा, फोडून चारी दारा अमृताच्या, फोडून चारी दारा अमृताच्या. एखाद्या वेळेस गायीनं सुद्धा पाना चोरावं, पण ज्या वेळेस ते वासरू तिला हुक्के मारते त्यावेळेस तिला पाना सोडणंच आहे. तसं नाना 8 दिवसाला येऊन गेले तरी सुद्धा हे वासरं हुक्के मारायचे आणि परत 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 तेच ऐकावं असं वाटायचं. नवीन 2-3 मंडळी गावात आली होती म्हणजे त्यावेळेस पण तेच सांगितलं, ह्यावेळेस पण तेच सांगितलं. अरे गधड्याला ते पहिलं समजलं नाही का, तेच सांगितलं, ते समजलं नाही म्हणून तेच सांगावं लागलं. साधू संतांनी सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर त्याचा अनुभव मला आता भाऊनं सांगितलं. सगळं काही होतंय, दणके चालले सगळे काही सगळीकडे, नाही का, पण अनुभव मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची. कीर्तन आपण भरपूर ऐकतो, कीर्तन आपण भरपूर करतो, प्रवचन आपण भरपूर ऐकतो, भरपूर करतो, नाही का, पण अनुभव कुठं ऐकायला भेटत. आणि अनुभव ऐकायला भेटत असेल तर माझ्या श्रीपाद गावाच्या, रामदास गावाच्या
फिरलं नाही का आणि सांगितलं बाबा असा पो असा पो असा पो. पवणारा एका पाण्यात उतर आणि हाताला धरून अरे गुरुच्या मुला कसं बोटानं दाखवू तुला अनुभव गेले गुरुच्या मुला नाही का अनुभव घ्यावा लागतो. आमच्या सत्यावर महाराजांनी सांगितलं गुळ खाल्ला अनुभव कधी येतो गोड कधी लागतो 2 महिन्यानं 1 वर्षानं नाही लगेच मिरची खाल्ली की लगेच झणका लागतो नाही का लगेच तिखट लागतो प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो. मग नाम खाल्ल्याचा अनुभव येतो का नाही. नाम खाते नाम पिते नाही का नाम खाते नाम घेते नाम खाते वाईल आणि खाल्ल्याच्या नंतर माझी जनाबाई म्हणजे मला लगेच अनुभव आला माझ्या श्रीपाद बाबा लगेच अनुभव नाही का आणून दिला मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची वैष्णवांचा माल खरा तुला वस्तूची. जी खरी वस्तू आहे ना त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेस केंद्रामध्ये मानेबाबांनी कीर्तन ऐकलं पहिलं नाही का पहिली शेवाया मंडळी लावली सहज लावली अशी बोलता बोलता पण 8 दिवस काही झोप 8 दिवस झोप नव्हती. झाल्याच्या नंतर आणि मग नरायण बाबा माने बाबा आणि नारायण बाबा तिन्ही महात्मे तिथं होते आणि तिथं असल्याच्या नंतर माने बाबांना आळंदीमध्ये उठवलं यायची ताई उठ 2 कीर्तन झाले आणि तिसऱ्याला उठवलं. सगळे लोक मंडळाचे लोक बाबा काय करताय बाबा नाही थांब उठ मी दिव्याचा ताई तर भरपूर आहे तू 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 उठ उठ आणि उठ म्हणल्याच्या नंतर एवढ्या माणसाच्या कधी 2 माणसाच्या पुढे चहा घेऊन नाही आपण गेलो नाही का आणि उठल्याच्या नंतर कुठं पाय पडते लटलट आगाचा काप व्हायला लागला आणि तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे तुला कीर्तन करायचे म्हणलं बाबा हो कीर्तन करायचे केंद्रात घेतला होता ना तो सामान घे डोक्यात पदर घ्यायची खाली पडायचा डोक्यात पदर घ्यायची खाली पडायचा शेवटी डोळे बंद केले पदर सोडून दिला. डोईचा पदर आला खाण्यावरी भरल्या बाजारी जाईन मी आता नाद भय चक्का दुरावला मान न कळे साधन आणि तो पदर सोडून दिला. त्या पदरात म्हणलं मर आणि डोळे बंद केले हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय त्याने साधती साधने तुमची भवांची. साधू संत सांगायचे बाबा तुमच्या पोटात भाकरी बांधला नाहीये इथं लोक आहे सध्या खायला सांगत गिळायची क्रिया नाही का नाही तुम्हाला त्या पचवल्या सुद्धा त्याचा ढेकर येऊ नये का त्याचा ढेकर आला पाहिजे. म्हणून त्या साधू संतांना आम्हाला तळण कांडर नाही का जुने येते पण आता चूल मूल बरेच जण म्हणतात बाईची जात खांद्याची पात बागली लाग आणि होया कुठं चुली जो तुझं काम कुठे दळण काढणं पण केले पण खरा जन्म कधी झाला ज्या वेळेस अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्याच्या नंतर तो अनुभव आला. हा अधिकार कोणाला दिला आमचा अधिकार कुठला होता कपडे धुवायचे भांडे घासायचे लादी पुसायची नाही का घरातले रोजचे मेलेले कामं जिवंत करायचे. तुम्ही म्हणता मेलेले म्हणजे हो रोज तेच करायचे ना आज मारायचे उद्या परत जिवंत करायचे रोज खायचं किती खाल्लं तरी खाली पण त्या महात्म्यानं शिल्लकचं काम ज्याच्यासाठी आलो ते कशासाठी आले कुठल्या गावाला तरी जायचं पण विचारून घ्यावं लागायचं विचारावं लागायचं पण बाबाच्या कृपेनं नाही का बाबाला एवढा अधिकार दिला तर उठ आणि 2 शब्द सांग तुझा अनुभव सांग आणि अनुभव सांगत असताना भरपूर बाबाच्या जीवावर नाही का हो
लाड केले की मी संताची हो, लाड केले की मी संताची, मजवर कृपा बहुताची, मजवर कृपा बहुताची, लाड केले की मी संताची हो, लाड केले की मी संताची. श्रीपाद बाबा सगळ्यांना असं वाटत माझे, रामदास बाबा सगळ्यांना असं वाटत माझे, फक्त माझे. तसं प्रत्येकाला वाटते नाना फक्त माझ्यासाठी सांगत होते, नाही का? माझ्यासाठी सांगत होते. नाना केंद्रात यायचे, आल्याच्या नंतर नाही 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 हो हो नाही नाही हो हो नाही नाही हो हो म्हणता 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 केंद्रात आणून बसवलं. आणल्याच्या नंतर अनुग्रह दिला. प्रकाश नारायण दळवी नानाचं येणं नाही झालं आणि मग त्यांच्या हातात अनुग्रह झाला. आणि अनुग्रह झाल्याच्या नंतर मागे झालेले पाहुणा कपडे दामी, नाही का? आणि एवढी ओढ होती संसाराची, एवढी धावपळ होती, पण याच्यामध्ये आल्याच्या नंतर एवढी गोडी एवढी गोडी एवढी गोडी, याच्यासारखं गोड काही, याच्यासारखं काही गोड नाही. सगळं पिकते. बाकी जर पाहिलं शरीर सुख, पण अखंड असं सुख जर असेल तर या ठिकाणी आहे. आणि तो अनुभव आणून दिला. आणि तो अनुभव आणूनच दिला नाही, ज्या महिलांना नाही का आम्हाला अधिकार नव्हता, तो अधिकार पण टाळ घेऊन उभा राहायचा, नाही का? तो टाळ घेऊन उभा राहायचा. प्रत्येक ठिकाणी अधिकार नाही, पण इथं बराबरीचा अधिकार नाही. तू पहिलं, नाही का? हो, जेवणाची पंगत ताईची पहिली. आम्ही सगळे जेवले, उरलं सुरलं ते खायचो, नाही का? पण इथं माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या रामदास बाबांनी, माझ्या नानांनी, नारायण बाबा, माझ्या बाबांनी काय रूढ घालून दिली, तुम्ही पहिलं जेवा. आणि त्या महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी काय बोलावं, माझं कामाला आहे. पण तरी सुद्धा आपण असं म्हणतो, परत म्हणतो, साळुंकी मंडळ बोलत असे माझी बोलविता घरी, त्यांची सेवा होती, त्यांनीच करून घेतली. तोडकी मोडकी जे काय होईना, सांगायचं काही शिल्लक राहिलं. आमच्या सुदाम महाराजांना, कोकाटे बाबांना आणि सत्यवान महाराजांना शिल्लक काहीच ठेवलं नव्हतं. तरी सुद्धा तोडकी मोडकी का होईना, दोन शब्द तुम्ही देववृंद मंडळीच्या चरणी अर्पण करते, माझ्या नानाच्या चरणी अर्पण करते. सेवेला इथं नाही राहत. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरिभक्त बळी शिवराय महाराजांनी यांना पांडुरंग परमात्म्याचा प्रसाद म्हणून श्रीफळ दिल्यानंतर त्याचा स्वीकार करावा. तदनंतर हरिभक्त पारायण लीलावत काही होईल, यांची सुशासन परिषदेची सेवा होईल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे. 10 मिनिटं करा, कारण टाइम जरा कमी पडतोय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय. मुक्ताई माते की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रोशन बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय. माझं पामरावे काय तोरण पायी शिवान पायी भरी
कारण चप्पल किती किमती मारत तरी कधी डोक्यावर घेऊन कोणी नाचत नाही. तिची जागा पायाखालीच असते. त्या युक्तीप्रमाणे मध्ये सद्गुरू ते नाही जागेला संसार करू म्हणून हे विशेष त्यातून विवेका. कुठे भगवंत दाखवला? हृदयात दाखवला. किती जणांना कळाले हृदयातला भगवंत? जरी नाम धरत असते, जरी बोध झाला असेल, पण किती जणांना अनुभव आला, किती जणांना अनुभव घेतला? कारण ज्या वेळेला ही अवस्था होते, ज्या वेळेला नानाने अनुग्रह दिला, बरं का, अशा अवस्था झाली, अशा अवस्था झाली. 8 दिवसाचा अंत झाला, महाराजांनी आमच्या घातल्या आणि मग मला बरोबर घालायची होती. पण ज्या वेळेला मला माझ्या मुलीला बरोबर निघालेला होता, त्यामुळे आपण बाहेर काढायचं नाही आपल्यामध्ये, नाही का? पण आता आपण ते नाही ठेवलं. कधीही आपण काढतो मुलांना बाहेर का? तर आपल्या अशी समज झालेली आहे, बरं का, अशी नानाने सोडवून करून ठेवलेली आहे. माझ्या श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, नारायण बाबांनी, वेदास बाबांनी सगळ्यांनी अशी सोडवणूक करून ठेवलेली आहे. त्यामुळे मला 8 दिवस माझे गेले, बरं का. आणि ज्या वेळेला अनुग्रह घ्यायचा होता त्यावेळेला घरी आली दिव्याला. दादाला सांगितलं मला अनुग्रह घ्यायचे, चल घेऊन. दादा म्हणतो सत्वदादाला विचारलं तो सांगतो दादाला विचार असं करून करून. कारण जोपर्यंत त्या स्थितीला जात नाही माणूस, तोपर्यंत अनुग्रह नाही होणार तुम्हाला. कारण गेला आणि अनुग्रह घेतला नाही. किंवा काही वेळेला तर असे महाराज असे करतात, विचारलं जातं तुमचं कसं काय सांगा आम्हाला, डायरेक्ट माल टाकतात. कळेल का तुम्हाला वस्तू? एखाद्या मुलीला डायरेक्ट जर उभी केली लग्नाला, जमेल? तिला सांगावं लागते 4 गोष्टी, समजून सांगावं लागेल, तेव्हा ते कळणार, तोपर्यंत कळणार नाही. आणि या वेळेला मी त्याची अशी तासानच झाली, बरं का, की आता नाही मी जाणार, आता मला घेऊन नाही तुम्ही जात, मी जाणार. पण मला माहिती पण आहे नाना कोण आहेत, नाना कुठे राहतात तेही माहित नाही, तरी निघाली. तेव्हा सत्यवंत दादा वगैरे बोलायला लागले, नाही थांबेल घेऊन. आणि ज्या वेळेला मला नानाच्या घरी नेलं आणि त्यावेळेला वाट काय उभा, भेटीची आवडी वाट बघत असतात आपले, कधी माझा अंश मला भेटायला येतो. कारण आपण सगळे भगवंताचे अंश आहोत. आणि प्रत्येक जीवाला हे करायचे, प्रत्येक जीवाला करायचे. असं करता करता ज्या वेळेला गेलो आतमध्ये, नानांनी बसवल्याबरोबर माळ हातात घेतल्याबरोबर कृपा संतांची या डोळ्याला धारा लागल्या, आपूर वागू लागला, बरं का. अनुभव सांगते, नुसतीच माळ नाही घातली, माझा भगवंत मला हृदयात दाखवला. कापे तो दाराने स्वरूप ते गेले तरी अशुद्धा भितरी वाहत होती, अशी अवस्था झाली. माळ हातात घेतल्याबरोबर एवढी कृपा, एवढा कृपेचा वर्षाव, आणि अजून सुद्धा तेच आहे. आणि जी अवस्था होते अनुग्रह घेतल्याच्या नंतर, कापे तो दाराने स्वरूप ते गेले तरी अशुद्धा भितरी वाहत होती, अंग कापू लागतं, पण ते दाखवून येतं, डोळ्याला आसू जायला चालू होतात, बरं का. जोपर्यंत आपल्या अष्टसात्विक भाव पूर्ण होत नाही, आपल्या अंगावर उमटत नाही, तोपर्यंत भक्ती मार्गाला नाही लागत आपण. हे खोटं जर असेल ना, शास्त्र बघा. कारण एक तरी व्हावी, अनुभवावी. नामामाने ग्रंथ श्रेष्ठ, एक तरी ओवी अनुभवावी. त्या ओवीचा अनुभव समजला का आपल्याला? समजला असेल तर बरोबर आहे, नाहीतर कुठेतरी आपण चुकते. जोपर्यंत आपल्या अवस्था होते तोपर्यंत आपला प्रबोध नाही व्हायला पाहिजे. डायरेक्ट प्रबोधाची स्थिती करून टाकतात का? कसं करायचं त्याला? वर्ग दूरच राहतो ना आपलं. वर्गाने समजून व्हायचं काय सांगा. आणि या स्थितीला जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत भक्ती मार्गाला नाही. आणि ज्या वेळेला या अष्टसात्विक भाव उमटतात त्यावेळेला भक्तीला सुरुवात होते.
अशी सुरुवात होते की मग आनंदाचे आनंद, इकडे तिकडे चोहीकडे आनंदच। मग जिकडे पाशी तिकडे तुला भगवंत दिसणार। माझ्या गुरूंची अवस्था व्हायची बरं का। आणि अशी अवस्था होते एकदा काय, कारण मुखी नामा हाती मोक्ष, अक्षी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल करा तुला वस्तुशी। एक खोटे आहे का? लागली जाणवू येतो तुम्हाला, लागली। एखाद्याला नसेल अनुभव आला, पण विचारा बाबा मला हे असं होत नाही, तुम्हाला होते मला नाही होत, पण ज्याला होते, ज्याचा भक्तिभाव होतो, आनंद भाव होतो, याला काय म्हणतात माहितीये का? यांची अवस्था अशी काय होते, याला रडायला काय येतं? अरे तिथून जेव्हा आहे माझ्या गुरूंची अवस्था झाली, मला जेव्हा अनुभव दिला ज्या गुरूंनी मला, माझ्या श्रीपादांची अवस्था व्हायची, त्यांना अनुभव आला म्हणून तुम्हाला अनुभव येतोय। फुकट नाहीये, नाम फुकटच फुकट, नाम घेता नाही मीठ, फुकट नाहीये बरं का। सगळं खरंय, पण आपण खरं मानतोय का? तुम्ही अनुभव घेतला असेल ना तर तुम्ही इकडे तिकडे धावणार नाही। आपल्या घरात अजून आपण बाहेर बसवतो मुलीला, सुनबाईला, काय समजलं मध्ये नाही जर समजला तर तुझ्यामध्ये जेव्हा माझ्यामध्ये आहे, मग तू का करते तिच्या हातचा? म्हणजे इथे भेट झालं की नाही? आणि भेटच काढला बाबांनी, भेटच काढला। हा भेट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमार्थ नाहीये। माझ्या नानांनी परमार्थ करावा, नानांनी परमार्थच केला बरं का, परमार्थ केला नानांनी। कारण आम्ही जसं आम्हाला अनुभव घेतल्यापासून माझं नाना परमार्थच करत होते, आणि असा परमार्थ केला, असा त्यांचा भाव प्रगट व्हायचा। आम्ही जेव्हा नानाकडे जायचो बरं का, आम्ही सांगून नव्हतो जात, पण वाट बघत होते, आई खरंय का खोटे? वाट बघत, आईने सांगावं तुमची वाट बघत बसते, 4 वाजल्यापासून बाहेर येतात नाना। अशा अनुभवाने आपल्याला येते का? येत असेल तर सांगा येते म्हणून। कारण गुरु नुसतंच नाही, सद्गुरु सत्याचे ज्ञान करून देतो गुरु आपल्याला, पण आपल्याला कुठे कळतं? आपण अजून भक्तांच्याच मागे लागलेलो आहोत। का सुटत नाही मग भजन केली तुमची? का कळत नाही मग तुम्हाला? तुमचा देव तुम्हाला उद्या दिसून दाखवलाय ना का? सांगण्यापुरता म्हणण्यापुरता आहे का? तुमचं हे निघत नाही? आम्ही अनुभव सिद्ध बोलतो बरं का, अनुभव सिद्ध बोलतो। आमच्या आयुष्यामध्ये आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणून मी ते, कारण पोटात येतो ओटावर येणार आहे, खरं आहे खोटं नाहीये, पण तुम्ही खोट्याच्या मागे लागता, खरं टाकून जर खोट्याच्या मागे लागता। नाही म्हणजे ते देव आम्हाला देव कोपे आहेत, त्या देवाला चालत नाही। अरे काय भ्रांती वाटून येत आहे मला। गुरु वाक्य मनच दुसरे, मग अजून मग दुसरं नाही का आपलं मन? का मग जायला वेगळं धावते? का बोलता इकडे तिकडे? का आपली भ्रांती जात नाही अजून डोक्यामध्ये? कारण आपलं मती स्त्री नाही झालेली आपली अजून। मती जर स्त्री झालेली असती ना तर मग आपण बरोबर जागेवरच राहतो। कारण नानांनी माझ्यात असं काय केलं नाही बरं का, असं आम्हाला पक्क करून ठेवलेलं आहे ना, शब्दात नाही वर्णन करता येणार, असं आम्हाला करून ठेवलेलं आहे। प्रत्येक जण म्हणतो नाना माझ्यावरच प्रेम करायचे, खरी गोष्ट आहे, पण आम्ही नानांच्या शब्दाखातीरच आहोत, आम्ही त्यांच्या पलीकडे नाही गेलो, त्यांच्या शब्दात टाकून आम्ही बाजूला गेलोच नाही आहोत। तर अशी माझी माऊली होती, एकदम मवाळ होती, प्रेमळ होती। आल्यावर बापरे, नानांचं एक वाक्य कसं लिहायचं बाहेर,
असते अंड्यांवर, आणि ती जेव्हा बाहेर पडते कसं अंग फटफट फटफट करून जड जडून पाहिजे असे नाना नेहमी सांगायचे. आपण निघलो का? आपण निघलो जड जडून व्हायला? नाही निघलो. आपण प्रत्येकाचा आम्ही अनुभव घेतो, अजून भ्रांतीच गेली नाहीये. पण आम्हाला नानांनी श्रीपादाबाईंनी आमची भ्रांती काढून टाकली आणि आम्ही चांगल्या रस्त्याला जरी तुम्ही शोधली काढली भल्याची हो वाट. एवढ्या अडचणीतून आपण निघालेला होतो आणि ते अडचण बाजूला काढली आणि काय केलं तर प्रेम पाना बाजू लागली. उराशी लावून न पाजते आम्हा मृदाचं बोट. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आठवण कराल ही अवस्था कधी होते, कधीही होते. संडासला बसलेले असताना सुद्धा होते. मी 2 नंबरला नाही बोलणार. लग्नीला जात असताना पण होते, खाताना पिताना होते, जेवताना सुद्धा होते, नवे नवे भाकरी भाजताना, कपडे धुताना, भांडी घासताना सुद्धा होते. कारण तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, माझी मदत झाली अनावरावाच्या संत या नामाचा घेतला असे. ही अवस्था कुठे झाली त्यांना? संतांचा अवस्थेत असताना. हे कोणी पाहिलं? रामेश्वर भट्टांनी. मग अशी अवस्था आम्हाला सुद्धा होते. छाती ठोकपणे सांगू शकतो आम्ही. खरं सांगतो बरं का? इथे काय दिलेलं आहे? एक तरी होवी अनुभवावी. मग अनुभव आपल्याला आला का तसा? जे त्यांनी निवडून ठेवलेला आहे तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. मग तसा जर अनुभव जर आला नसेल मग काय फायदा या परमार्थाचा सांगा. मग तुम्ही सांगू शकता मी परमार्थ करतोय. अनुभव आहे. तुका म्हणे अनुभवाप्रमाणे शब्दाचे गौरव कामा नये. शब्दाने नका, अनुभव घ्या. जेव्हा अनुभव आपल्याला येतो, आम्हाला पण आला बरं का, आम्हाला सुद्धा काही करताना सगळ्यांना बसलेला असताना सुद्धा ही अवस्था होते. भाव प्रकट होतो. कारण तुमचा थोडा भावाचा मुकेला काय बाबांना भावाचा मुकेलेला आहे. तुम्ही जोपर्यंत त्याला भाव देत नाही तोपर्यंत कुठेतरी पाणी मुरते, कुठेतरी तुटते आपलं बरं का. म्हणून घेतलेली बोली माझा हृदय सद्गुरु जय लागलेला संसार गुरु म्हणून विशेष अर्थ वेगावरी. या युक्तीप्रमाणे झालेली सेवा कोणाला जर शब्द बोलले असतील तर क्षमा मागते. क्षमा मागायची काही कामच नाहीये, कारण खरं करायचे बोलायचे आपल्याला. कुठल्याही श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की हरिभक्त मंडळीला वाचताही होईल प्रवचनाची सेवा केली तरी पांडुरंग परमात्माचा प्रसाद म्हणून त्यांना श्रीफळ देण्यात येत आहे. त्याने स्वीकार करावा. याच्यानंतर आमच्या हरिभक्त पर्यंत दत्ताताई गायकवाड. चला 10 मिनिटं आहे तुमच्याकडे. उशीर होत आहे, 10 मिनिटं घ्या फटाफट. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रविदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवो नमो नमः. तस्मै श्री गुरुदेवो नमो नमः.
नवमोचे अध्याय वेद प्रतिपाद्य जय जय सुसवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलात्मते प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारीचे ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वैवादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विवरमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्थातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। या ठिकाणी आज ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद नानाबाबा यांचं दुसरं पुण्यस्मरण। तर या ठिकाणी आज आपले जे राजहंस प्रत्येकाने सर्वांना अमृत पाजलं, दूध पाजलं, कशी दूध कसं प्यायचं, अमृत कसं प्यायचं ही शिकवण दिली। माझ्यासारख्या पामराने इथं काय सांगावं आणि साधू संतांचा नानांचा अनुभव मी काय सांगणार नाही का। या माझ्या मुखानं नाही का माझं पामरा काय थोरपण पायाची वाण पाही बरी नाही का। आपण आज जर नानांचं जर कार्य पाहिलं तर कधी जर आम्ही आलो तर बघा नानांचं एकच सांगणं फक्त तुमच्या नाकातला आकाश, तुमच्या नाकातला प्रकाश, तुमच्या पुरता का जगभर। तुम्ही श्वास घेता हा तुमचा आहे का जगभर आहे। ही हवा तुमच्या पुरती का जगापुरती। हा नानांचा अनुभव। नाना प्रत्येक वेळेस हेच सांगायचे नाही का, देव कोण, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात, देव कुठे आहे, देव कोणाला म्हणावं, देव कसा असतो, देव कसा असतो आपल्याला विचारायचे। आपण शांत गप्प बसायचं, कारण का तर आपणच देव आहोत। आपले गुरु आपल्याला सांगतात नाही का, आपणच देव होय गुरु। साधू संतांची शिकवण त्यांनी आपल्याला हा अनुभव आणून दिला नाही का। मदत नाही सद्गुरु जेणे तारेला हा संसार गुरु, म्हणून आत्यारू विवेकावानी। कारण का तर जो आपल्यामध्ये जो आहे आत्मा त्याची ओळख करून दिली नाही का। चालते बोलते गुरु म्हणजे या जगामध्ये कलियुगामध्ये जे देव आहे ते कोण आहे तर गुरु आहे। तेच आपल्याला देवापर्यंत पोहोचवायचं ज्ञान सांगतात आणि नाही तर आपणच देव होय गुरु या स्थितीला नेऊन पोहोचवतात। आणि ती स्थिती आपल्या श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी आणि नाना बाबांनी आपल्याला आणून दिली। तीच प्रचिती नाही का, जी शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्म प्रचिती या तीन प्रचितींचा एक मेळ आणून दिला। आणि आपली मज माझी वस्तू मज दाविली या डोला आणि दिली प्रेम कला ज्ञान मुद्रा। अरे माझ्या जवळच आहे, मी कुठं भटकत होतो, एवढा दिवस माझा एवढा वेळ कुठे गेला। आम्हाला ह्या गोष्टीचं काहीच ज्ञान नव्हतं। अशा परिस्थितीत आम्ही होतो काय ह्या ज्ञानेश्वरी भागवत हे तर लय लांब राहिलं, पण आजपर्यंत जे साधू संतांनी सांगितलेलं आहे ते ज्ञानेश्वरी भागवतातलं त्याचं आचरण करतो का। या ग्रंथामध्ये काय आहे ते आपल्याला काय माहिती नाही, पण साधूंनी सांगितलं, संतांनी सांगितलं, त्याचा अनुभव आपल्याला आला आणि तो अनुभव आज तुमच्यापुढे सांगण्याचं धाडस। कारण का तर दोन माणसांनी काहीतरी सांगितलं का, दोन माणसांनी तर त्यांना पाणी घेऊन जायचं, चहा घेऊन जायचं आमची हिंमत नाही, त्यांच्यासमोर बोलण्याची आमची ताकद नाही, त्यांच्यासमोर उभं राहायची आमची हिंमत नाही। पण आज तुमच्या या धर्ममंडपामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने मुक्याला वाचा, पांगळ्याला पाय अशी ही स्थिती आणि आमच्या या लेडीज मंडळी तर आमची इथं कधीच आली नसती, पण साधू संतांनी हा मार्ग मोकळा करून दिला। जसा माऊलीने काय एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा मोडून काढली, तशीच साधू संतांनी ह्या स्त्रियांना हा अधिकार दिला नाही का। नाहीतर इथं बसण्याची, इथं बोलण्याची, इथं सांगण्याची आमची काय लायकी आहे, आम्हाला कोण विचारत होतं का। नाहीतर आम्ही पायपुसणी म्हणूनच वापरण्यात येणार होतो, पण आज आम्हाला नाही का दासी होते, राणी झाले, पदर लागला रायाचा, सद्गुरूंनी उंच बसविले, हात पुढे ना यमाचा। अशा ठिकाणी आम्हाला नेऊन बसवलेले नाही का। हा गुरु ऐसा चाहिए जो धोबी बिना खाए नाही का।
लागतात. काया निर्मल बना एवढा आम्हाला शुद्ध करून ठेवलेलं आहे. अजून काय सांगू नाही का, काय सांगू मी नाही का. त्या संतांचे उपकार माझं निरंतर झालं किती यांनी दिलेले या लोकांनी मला वर्णून करता नाही. पण नानांचे शब्द आणि नानांनी सांगितलेलं ज्ञान या आज अंधकारामध्ये एवढं भरून येतं का ही वाचा माझी अपुरी पडते. म्हणून झालेले मी 2 शब्द नानांच्या चरणी आठवण करून सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरिभक्त लताताई गायकवाड यांना सीरम स्याल आशीर्वाद देण्यात आहे. त्यांनी स्वीकार करावा. याच्यानंतर आमच्या हरिभक्त पारायण रोपेची महाराज मराठ बागड्याचा पाठ. चला पटापट चला. हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण. महाराज तुमच्याकडे फक्त 7 मिनिट आहे ना. टाइम थोडा कमी करण्यात येईल आता, कारण विशेष प्रवचनाची वेळ झालेली आहे. तसा टाइम कमी होत झाला. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बोला हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मनोनी दान देणे गुरुपतीचे तेने कृतकार्य होईचे. जैसे मूल सिंचन शाखा पल्लवी संतोषती. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आज्ञाना बाबा माऊली करे कृपेची सावली. बाबा माऊली करे कृपेची सावली. आज्ञाना बाबा माऊली करे कृपेची सावली. बाबा माऊली करे कृपेची सावली. आज्ञाना बाबा माऊली करे कृपेची सावली. नाना बाबा माऊली करे कृपेची सावली. कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मनोनी दान देणे गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूल सिंचन शाखा पल्लवी संतोषती. माऊली आपल्याला सांगतात मनोनी दान देणे गुरु भजिजे. कोणाला सांगितले? मनोनी दान देणे. जो जाणता असतो त्याने गुरुला बजायचं असतं. तर कसं बजायचं ते माऊली पुढे सांगतात आपल्याला. मनोनी दान देणे गुरु भजिजे. मग जाणता कसा असावा? कीर्तनकार झाला म्हणून जाणता झालं का हो? प्रवचन केलं म्हणून जाणता झालं का हो? हरिपाठ केलं म्हणून जाणता झालं का हो? ध्यान धारणा केली म्हणून जाणता झालं का हो? मग जाणता केव्हा झालं? इथं माऊली सांगते म्हणून जाणते ते गुरुजी ते निर्कृत कार्य होते. जाणता होशील तेव्हा तो त्या कार्याला मुक्त होशील, पावशील त्या कार्य. कुठल्या? नानाबाबांच्या. अहो साधा आपलं कीर्तन काय झालं तरी मला भय येतो. कमी कीर्तन केलं आता उद्या माझी तिकडे तारीख भेटू शकते. तारीख भेटायची लांब नाही भाऊ. कुठं बघा तुमच्याकडे कोण मेलं वाढलं तर आमची सेवा लावा. बघा जमलं तर हे मागून गेल्याचं कार्य नाही. त्याची कृपा असेल तर तुम्हाला जरूर केली. तुम्ही काय फक्त त्याच्याला अवधान पाहिजे तुमचं त्याच्यावर. चिंतन करा, तुम्हाला ऑटोमॅटिक येसून येईल.
चिंतनाशिवाय हे कार्य नाही. बिगर चिंतनाशी आपण सांगून जातोय. मी बाबा रत्नागिरीला बोलून गेलो, अनुभव आला का आपण सर्वांना सांगू शकतो. सद्गुरू ज्याने बोध दिले त्याला अनुभव सांगा. नाहीतर मी उद्या तोच अनुभव तुम्हाला दुसऱ्याला सांगणार, तुम्हाला असा अनुभव आला, याच्या त्याचा ऐकून सांगू नका. खरोखर अनुभव घेतल्याशिवाय कोणी बोलू नये. हा माझा आहे वैयक्तिक मत आहे. का अनुभव आल्याशिवाय त्याला उर्मीच भेटत नाही. वास्तविक बोलण्याची ती गती सुद्धा तुटली जाते. प्रवचनकार असो, कीर्तनकार असो, लय तुटली जाते. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही चिंतनावर जेवढं जोर द्या तेवढं तुम्ही त्या स्थितीला पावाल, तुम्ही त्या स्थितीपर्यंत पोचाल. आमची खूप परीक्षा सुद्धा झाली, खूप झाली परीक्षा. नवे नवे आम्हाला दुसरा प्रबोध झाला तो म्हणजे शरद महाराजांचा. आता मी नाही तयार शरद महाराज टाकू बाबांकडे म्हणजे बरोबर काही प्रश्न त्याच्या मनात उद्भवले असेल म्हणून त्याने ती शंका उत्पन्न केली असेल. बाबा हे ते त्या म्हणजे प्रभुता परत गेलेत का, नसेल गेलं तर काही ते शंका दूर करून घेतली. सो खर्चाने काही पूर्ण 9 जणांना आम्हाला गोटीला घेऊन गेले बाबांकडे आणि बाबांकडून आम्हाला पुन्हा प्रबोध भेटले. हे आमचं परम भाग्य की आम्हाला पुन्हा बाबांकडून प्रबोध भेटणं हा वास्तविक कोणाच्या जीवनात पुन्हा येईल असं सांगता येत नाही. का तिथं फक्त तो जो सुरुवातीचा जो जोश होता, जो नामाचा जो घोष होता तो एवढा फुटून गेला होता. त्याचा वास इकडे कार्यक्रम आपला सोनारपाडा गावडीला दिव्याला असेल ना, त्याचा वास पागळ्यावर यायचा. त्याचा वेळू गेला लग्नावर बोलतो ना त्या युक्तीप्रमाणे. साधन नसत त्यावेळी फक्त ध्यास असाचा का बाबाचा कार्यक्रम कुठे आहे, मग तिथे सेवा कोणाची का ना असो. माझी माऊली आहे तिथे, माझा गुरु आहे तिथे, माझ्या गुरुचं तिथे वास आहे. तसं आपण हे कीर्तन प्रवचन वास्तविक मला इथे सेवा करायची इच्छा नव्हती. पण भाऊ बोलले बाबांचा प्रसाद म्हणून काहीतरी 2 शब्द प्रकट करावा. आम्हाला सुद्धा तुमची उत्सुकता आहे. पण काय इथं माझी सुद्धा तेवढी हिंमत पाहिजे. बाबा एवढे होऊन गेले, त्यांचं समोर समोर मला तेवढं त्यांचं हे नाही आलं. हे मी परम या समजतो मला स्वतःला की खरोखर बाबा एवढे आपले जवळून गेले पण आपल्याला त्याची पालन करता आली. आपण बाबांना सहज बाबांचे आपल्याला उद्देश चांगले आवडतात पण उद्देश त्याप्रमाणे म्हणजे आपल्याला चालायला आवडत नाही. रस्ता सोपा आहे बाबांनी काढून दिले, मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत ते हेनेची पण ते चालू जाताना पडे तुमचा कवडे गाई तो साफच करून दिलेला आहे बाबा हे मार्ग. तरी सुद्धा आपण तुमच्या आमच्या याच्यातून आलो काय म्हणतो आणि सांगतो भाऊ ह्यो असा बोलला. काही शब्द टोचत असतील, काही शब्द मला आलेला मागच्या मध्ये जो दोष आहे तो मी दोष समजा मी बाहेर काढत आहे. कीर्तन प्रवचन केलं तर भाऊ तुम्हाला विचारलं म्हणजे हा भाऊ मस्त कीर्तन आपल्याला पुन्हा घ्यावा लावतो का, तर समाजाचा उद्धार झाला पाहिजे. त्या उद्धारातून समाज कसं प्रगट होईल, कसं ऐक्य होईल याचा गर्व. हा समाज आपला आनंद संप्रदाय आहे हा याच्यातून फाळणी होता कामा नये. संघटना पक्की झाली पाहिजे. आम्ही तुमच्या आमच्याकडून सर्व काही हे करून देतो. कशाच्या याच्यावर कीर्तन भेटलं पाहिजे, प्रवचन भेटलं पाहिजे. हे कीर्तन प्रवचनाच्या बाबांनी आम्हाला सांगलंच नाही भाऊ हे करायला असेल ना बिघडशील. आणि हे खरोखर करायला गेलं ना चिंतन कमी होता का म्हणे. चिंतन तुम्हाला तेवढंच पाहिजे तर तुम्ही त्या अजून पुढे पास झाला. चिंतन तुम्हाला विसर पडला. हा चिंतनाला विसर पडण्याचं कारण सुद्धा तुम्हाला एक कली आहे. कली तो तुमची वाटच पाहतोय. हा सद्गुरू अजून मुक्तो घ्यावा आणि मी याचा करतो. सद्गुरू कली असा आहे खरोखर कली तुमची वाट पाहतो का हा चिंतनापासून दूर होतोय का आणि मी त्याच्यावर झडप घालतोय का हा याला मुक्त. कारण त्या कलेने शपथ सुद्धा घेतलेली असते जोपर्यंत तू भगवंताशी अनन्य आहे ना तोपर्यंत मी तुझ्या पाठीशीच राहणार आहे. का खंडन करण्यासाठी कली इथं कली भरपूर आहे. नको तेच कली करतात.
जे साध्य करायचं ते साध्य सोडून जातात आणि आपण नको त्या मार्गाला जाऊन बसतो. वास्तविक कीर्तन प्रवचन माझ्या वाटेला आले सुद्धा मी दुसऱ्याला देतो. मला श्रवण करण्याची खूप इच्छा आहे आणि श्रवण करण्याचा माझा ध्यास आहे. श्रवण करायला मला खूप आवडतं. कीर्तन हा तुमच्याकडून मी ऐकेन आणि तेच मी दुसऱ्याला बोलून सांगेन त्याला अर्थ नाही. ठीक आहे, थोडाफार पुस्तकी ज्ञान असावा पण त्याला अनुभव सुद्धा असावा. अनुभवाशिवाय ते बसू नये हा माझा वैयक्तिक हे आहे. काली कोणाला पुढे अपेक्षा असेल कीर्तनाची पाठीलाची तर ते मी रोखू शकत नाही. मग त्यांच्या मार्गावर जावं, जरूर जावं. आज आमच्या गावात कार्यक्रम होता, मोठं पण नाही, ही सद्गुरूंची कृपा आहे, हे वामन बाबांची कृपा आहे, हे आपला शरण बाबा आहे, आपलं विश्वनाथ दादूजी आहे. याही जर हे पुढाकार आमच्याकडून घेतलं नसतं, कारण जे इथं पेरलं ना ते पागल्यावर आलं सर का भाऊ हे पेर, पण पेरताना कशी त्या मातीची जरा व्यवस्थित हे कर, काय करून घे, मशागत करून घे, मग ते कसं पिकाला टवटवीत आहे. बाबा आहे दिवशी बाबांना माहिती चांगला अनुभव शेती कशी आम्ही ती मशागत कशी केलेली का तुका म्हणे ते अनुभवाप्रमाणे आणि शब्दाची गौरव कामाने अनुभवाचं सांगतोय. बाबा गेले डबल, आता शनी बाबा आहेत, त्यांना येणं नाव ते आता आजारी आहेत. कारण आमचं भाग्य आम्हाला कोण ना कोण म्हणजे सद्गुरू रूपाने कोण ना कोण आम्हाला सपोर्टिंगला येतोय. मागे तुकाराम बाबा यायचे, आता अनिल बाबा आहेत खरोखर. आणि आतून दिव्याची मंडळी सुद्धा कार्यक्रमाला खूप एवढं प्रोत्साहन देतात, एवढं प्रोत्साहन देतात. खरं म्हणजे त्याही जो मार्ग पत्करलाय का हा मार्ग मी आता जेवढा घेतलेला बाबा जातो मी शेवटपर्यंत पोहोचवणार. हा आम्हाला तेव्हा अनुभव आला जेव्हा लॉकडाऊन झालं ना, तेव्हा लॉकडाऊन भाऊ म्हणजे नाही गौरी का नाही गेलो पण आज चालू ठेवा. हा त्यांचा मागचा उद्देश, हे कीर्तन प्रवचन हा मागचा उद्देश झाला, पण सतत चिंतनाला अडून कसं राहील हे याच्यापर्यंत ना ते आपल्याला लॉकडाऊन मध्ये त्यांनी जाण करून दिली का भाऊ विसरू नका. हा तुमच्यापर्यंत हा फक्त कीर्तन प्रवचनचा एक माध्यम आहे त्या बाबांच्या स्थानाला पोहोचायला, त्या बोधाला पोहोचायला. फक्त त्या बोधाला तुम्ही विसरू नका. विसरलं का पसरलं, पसरलं तिथंच घसरलं. म्हणून कृपा करून कोणीही बाबांच्या वाचून मला थोडं दुःख वाटलं. गेल्या वर्षी आईना प्रवचन करायला सांगितलं आपल्या आईना, तर मला इच्छा होती का आईकडून मला बोध भेटेल, काहीतरी चांगलं ऐकायला भेटेल. पण आईकडून मला थोडं हे म्हणजे तुम्ही आम्ही काहीतरी बोललो असेल ते वाईट दोष त्यांना तिथे प्रगट करायला लावलं. खरोखर खंत वाटते का भाऊ माझ्या आणि भाऊ असं नाही तसं नाही आणि भाऊला सांभाळून घ्या. मला दुःख वाटलं, तुम्हाला वाटलं मला माहिती नाही. मला जो आलेला अनुभव मी तो इथे प्रकट करून दाखवतो. कारण मला ती अमृताचा ध्यास लागलेला होता का मला अमृत केव्हा प्यायला भेटेल. त्या अमृताला मी उठलो. खरोखर थोडं दुःख पण झालं का अमृताऐवजी मला काय दुसरं मिळालं हे मला विचार करायला भाग पडलं. ते आज सुद्धा माझ्या कोड्यामध्ये पडते तेव्हा आठवण आली. बघा चांगला विचार केला तर आपण म्हणजे गुरुनच एक प्रकारचे चलतो. गुरुना चललं म्हणजे किती मोठं पाप, गुरुचं पाप केव्हा होत नाही. म्हणून गुरुशी आनंद राहावा, कसंही राहावं. गुरु काय तुमच्याकडून मागत नाही, घेत नाही, उलट देतात सहगुशी. म्हणून गुरुशी आनंद राहावा. माझं दोन पुष्पवाक्य सद्गुरू चरणी अर्पण करतो आणि तेच कुंडली गवदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. परमपूज्य नानाबाबांचा प्रसाद म्हणून रुपयाच्या मागासांना देण्यात स्वीकार करावा. याच्यानंतर आमचे गुरु अनंत महाराज पाटील 5 मिनिटं घ्या लवकर.
5-5 मिनिटं बोलायचं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे विठ्ठल श्री भगवान की जय. सच्चिदानंद श्रीपाद सच्चिदानंद रामदास सच्चिदानंद भागीरथ सच्चिदानंद रोहिदास सच्चिदानंद महावाक्याचे रे ठारे गुरुकृपेचे रे ठारे हात मस्तके ठेवी लागले थापटीला दिसा. ब्रह्ममूर्ती प्रमली तुमच्या आमच्या श्रवणाचे हृदयस्थान. पुण्यतिथी कोणाची होतो? ज्याच्या पदरामध्ये पुण्य आहे, ज्याने पुण्याचा काम केलाय, ज्यांनी जगोद्धार करे दृष्टी ठेवली आहे. जग उद्धाराचा हेतू जगाचा कल्याण आणि जगच देव आहे. त्या ब्रह्ममूर्ती त्या आत्मस्वरूप असलेल्या ब्रह्मलीन वास्तव्याला सिद्धीला पोचणारा जो आत्मा, त्या आत्म्याची पुण्यतिथी. नाना बाबा हा देवाला नाव लक्षात ठेवा. नाना बाबाकडे बघताना प्रत्येक जीवाने कुठल्या दृष्टीने बघायला पाहिजे? कुठल्या दृष्टीने बघायला पाहिजे? त्या आत्मदृष्टीने, ते तत्वाने जर आपण बघितला तर नाना बाबा आता तुम्हाला सगळ्यांमध्ये दिसते. कारण नाना बाबांनी जो कार्य केला, नाना बाबांचा जो हेतू होता, तो हेतू व्यापक होता. बरं का? काय होता? व्यापक हेतू असतो ना, तो संत असतात. वस्तुस्थितीवरती निज स्वरूपाला प्राप्त झालेला ते संत असतात. सनातन धर्माची परंपरानुसार चालत आलेला आहे जीवाचा कल्याणाचा मार्ग, आणि तो मार्ग म्हणजे तो महावाक्य लक्षात ठेवला. आणि तुम्ही आम्ही ते सर्व महावाक्याचे पायक आहोत. तो महावाक्य तुम्ही आम्ही पदरात पाडलेलं आहे. तो महावाक्य जे महान विभूती श्रीपद बाबा, रामदास बाबा, आले बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले. हा कार्य कसं आहे हो? ज्या वेळेला एखाद्या साधकाला अप्रोक्ष ज्ञान म्हणजे अनुग्रह लक्षात ठेवा, आणि तो अप्रोक्ष ज्ञान अनुग्रह जेव्हा साधकाला मिळतो, त्यावेळेला त्या साधकाची जी साधना आहे ती साधना संत परंपरेनुसार, संतांनी जी साधना करून त्यांना जो आलेला अनुभव आहे, तो अनुभव जसाच तसाच
या जीवाला प्राप्त व्हावा असा प्रत्येक जीवाला जर वाटत असेल तर त्याने साधना करावा लागते. लक्षात ठेवा. पण ती साधना कुठली? दुसरी कुठली साधना सांगितली नाही आपल्या सनातन धर्मामध्ये. नामास कीर्तन साधन पै शोभे आणि जलती लपापे धर्मांतरीची ही साधन आहे. आणि ह्या जो साधन आहे यो साधन तुम्हाला त्या साध्यापर्यंत आहे. मग कुठल्या साध्यापर्यंत? कुठल्या साध्यापर्यंत? ज्या स्थितीला हा आत्मा होता, ज्या स्थितीला आपल्याला पोचायचं आहे आणि त्या पोचण्यासाठी हा साधन आहे म्हणजे तो नाम. तुम्ही आम्ही कोण आहोत? आम्ही नामाचे धारक नेनो प्रकारे अनेक. तुम्ही आम्ही नामाचे धारक आहोत. फक्त लक्ष तिकडे पाहिजे आणि दृष्टी जने दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केले. मग बोध कधी होतो? हा बोध कधी होतो? हे विश्वाची माझे घर ऐसी मती दयासी चराचर. हे विश्व पूर्ण घर हा विश्व पूर्ण भगवंत आहे. हे जगाचे अवघे देव. गुरु काय करतात? नानांनी काय केलं आपल्याला? नानांनी वास्तव्य करे आपल्याला लिहून ठेवले. वास्तव्य शब्द लक्षात ठेवा. वास्तव्य म्हणजे तुम्ही जिथे वैकुंठाला होते तिथं वैकुंठापर्यंत जाण्याचा हा साधन आहे. दुसरा कुठलाही साधन नाही तिथपर्यंत पोहोचण्याचा. तिथं जाण्याचा दुसरा कुठला साधन नाही. इकडे तिकडे बघूच नका अजिबात. आणि इकडे तिकडे जो बघितला तो कोण झाला? यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा. इकडे तिकडे ज्याने बघितला तो यमाचा पाहुणा झाला. पण ज्याने मात्र सरळ बघितला ना सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करे कठावरी ठेवूया. मग ध्यान कुठे पाहिजे? ध्यान पाहिजे कुठे? लक्ष तिथे पाहिजे. लक्ष मात्र तिथे पाहिजे. कुठे लक्ष पाहिजे? लक्ष त्या नामाकडे पाहिजे. लक्षात ठेवा. प्रत्येकाला श्वास मोजून आलेले एक सुद्धा जास्त भेटणार. कबीर गए कमाल को क्यों बजावे ढोल. एक श्वास गया तो तीन लोग का बोल. एक श्वास सुद्धा आपला फुकाट जाता कामा नाही. आणि एक श्वास जरी फुकाट गेला तर तिथे मात्र पाप तयार होतो. पाप आणि पुण्य कुठे आहे? पाप आणि पुण्य आहे कुठे? अहो जो भजनापासून आलिप्त झाला तो पाप आहे आणि जो भजनामध्ये येतो पुण्य आहे. कुठे पाप पुण्य कुठे घेऊन बसले तुम्ही? मग इथं हिताचा विचार सांगितलेला साधू संतांनी. मग हिताचा विचार आपल्याला अनुभव नको का यायला? बाबा सांगायचे. काय सांगायचे? भूक जर लागली, लक्षात ठेवा, भूक जर लागली तर मात्र भाकरी पोटाला बांधून चालते का पोटात घालावं लागते? काय अनुभव आहे? काय करावं? भाकरी पोटात घालावं लागतील. आणि पोटात भाकरी घातल्यानंतर मग काय होतो? बोधपुत्र होतो. बोधपुत्र. तसा बोधपुत्र होत. मग तुम्हाला अनुभव काय आहे? अनुभव अनुभव आहे. आणि अनुभव जर असेल, लक्षात ठेवा, अनुभव जर असेल तर या व्यासपीठावरनं अष्टसात्विक भाव हा व्यासपीठावर प्रगट झाला पाहिजे. कुठनं झाला पाहिजे? व्यासपीठावरनं. कारण का? तर भगवंताने अर्जुनाला अनुग्रह देताना पहिला अष्टसात्विक भाव कोणा झालाय? देवाचा झालं. अष्टसात्विक भावाची मागणी
अर्जुन आधी कृष्ण आहे. म्हणजे भगवंताचे अगोदर असतं सात्विक. मग इथं बसणारा जे असतं सात्विक भाव जर निर्माण झाला तो तुम्हाला परोक्ष ज्ञान सांगेल. अपरोक्ष ज्ञानासाठी अनुग्रह प्रवृत्ती वाक्य नीट लक्षात ठेवा. अप्रोक्ष ज्ञान म्हणजे असतं सात्विक भाव. भागवतामध्ये नागबाबा सांगतात की ज्याची अष्टसात्विक भाव निर्माण झाले. बरं मला तुम्ही सांगा, साधनेचा काहीतरी एक बसण्याचं सुद्धा एक स्थान आहे की नाही? आपण चिंतनाला बसताना कसं बसतो? मग चिंतनाला जेव्हा आपण बसतो त्यावेळेला सुराव कुठला होतो? मूलाधारापासून सुराव होतो. मूलाधार चक्र, स्वदेशी चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि शस्त्रधर चक्र. साई चक्राचा वेदन करून शस्त्रधर चक्रावरती जेव्हा तो साधक होतो त्यावेळेला मात्र त्याला देहाचा विसर पडतो. त्यावेळेला त्या साधकाला देहाचा विसर पडतो. मग ही साधना साधकाकडे घडली पाहिजे. बोलाची बात न बोलाची स्टडी आमच्या समोर गरीब लोक बसलेले. आम्ही जेव्हा अनुष्ठानाला 3.5 दिवस आज्या बरोबर बसायचो त्यावेळेला तिसरी वेळ आमची 3 वेळा जेव्हा आम्ही तिथे अनुभवाला बसतो म्हणजे अनुष्ठानाला बसतो त्यावेळेला देहाची विद्या अवस्था काय आहे, अष्टसात्विक भाव काय आहे हा अनुभव मात्र तिथे आपल्याला बघायला मिळतो. आणि हाच अनुभव परंपरेनुसार लक्षात ठेवा. सनातन धर्माच्या परंपरेनुसार आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मशिंद्रतायाचा मुख्य शिष्य मशिंद्र आणि गोरक्षाशी केला आणि गोरक्ष ओढला भेटत एका जनार्दनी अष्टसात्विक भाव आणि उत्पन्न होता देवकृपा. देवाची कृपा म्हणजे काय? कटकट बोला. काय देवाची कृपा? अहो तुम्ही जोपर्यंत उपाधीवरती आहे तोपर्यंत देवाची कृपाच नाही ना. सोडूनच देतो, विषय सोडून देतो मी बाजूला वा. जोपर्यंत उपाधीमध्ये आहे तोपर्यंत देवाची कृपाच नाही. एकदा भावावर गेले म्हणजे भाव आणि देव वेगळा आहे का? जेव्हा जीव साधक जेव्हा भावावर जातो ना तेव्हा त्याचा जीव भाव संपला जातो, त्या जीव भाव होतो. आणि मग तिथे काय होतो? दोघांचं लग्न होतो. वाक्य लक्षात ठेवा. काय होतो? जीव शिवाचा तिथे लग्न होतो. आणि मग लग्न झाल्यानंतर काय नवरीच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि नवरा बाई कोणती? कोणाची? अखंड चिंतन आणि तुळशीची माळ असेल कारण अखंड चिंतनाचं त्याची वाट बघतो. दुसरी चालली त्याला रस्ता कुठला आहे? कुठला मार्ग आहे त्याला? त्याला दुसरा मार्ग आहे. यमाचा पाहुणा प्राणी होऊन. मग मला तुम्ही सांगा तुम्ही आम्ही कोण आहोत? पटकन बोला. कोण आहोत? देव आहोत की नाही? सत्य बोलायला घाबरायचा सत्य बोलायला घाबरायचा. दिलेलं नाम त्या नामावरती चिंतन करा आणि चिंतन केल्यानंतर तो चिंतन जेव्हा चित्ताला लागतो चित्त शुद्ध झाला की तिथं भगवान देव बसतो. चित्त शुद्ध होती, शत्रू मित्र होती, व्याघ्र नकारती सर्वदया असो. तुमच्या सर्वांचा प्रसाद घेतला आणि सर्वांचा तुमचं दर्शन मला प्राप्त झाला. तुम्ही आम्ही भाग्याचा लक्षात ठेवा. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही भाग्याचा तुम्ही आम्ही पुण्यवंत आहोत म्हणून इथे बसलोय. तुमच्या आमच्या वाट्याला पुण्य नसता तर इथं बसतो. तर पुण्य जर वाढवायचं असेल, पुण्य जर तुम्हाला कमी करायचं नसेल तर मग काय करा?
नामच कीर्तन साधन वय सोपे जर केलं पापे जन्मन. जिथे पुण्य कमी झाला तिथे मात्र मान गावा लागतो. कुंडली कवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरी भक्त परिणाम मानस पाटील यांना पांडुरंग परमात्म्याचा प्रसाद म्हणून शाळा श्रीमंत देण्याची स्वीकार करावा. त्याच्यानंतर गीता महाराज मात्र फक्त 5 मिनिटं मोजून 5 मिनिटं फटाफट. नाव आहे तुमचं, तुम्ही उपस्थित आहात. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे कुंडली गौरा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज, सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय, सब संतन की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सीतानाथ समारंभा श्रीरामानंदार्य मध्यमा अस्माचार्य वैराग्यम वंदे गुरु परंपरा. गौरांगम रसमयं नित्यं रसाचार्यं रसोत्सुकं श्रीरामहर्षण देवाख्यं सद्गुरुं प्रणमाम्यहं सद्गुरुं प्रणमाम्यहं सद्गुरुं प्रणमाम्यहं. मजरगई सद्गुरु जेने तारिला संसार गुरु मनोन विशेषात्यादरू वेकावरी प्रस्तुत. आज तुमच्या आमच्या सर्वांचे हृदयस्थान गुरुवर्य नाना बाबा यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. या सद्गुरूंच्या आमच्या समाजावर 2 व्यक्ती अशा होऊन गेल्या की त्यांचे अनंत उपकार आहेत. एक सद्गुरू सावळाराम महाराज आणि एक सद्गुरू नाना बाबा यांनी ही डोंबिवलीतील जेवढी गावं आहेत तेवढ्या गावागावामध्ये या संप्रदायाचा प्रसार करून या संप्रदायाची धुरा प्रत्येक बांधवाच्या हाती दिलेली. ह्यांचे अनंत उपकार आहेत. येथे उपकारासाठी आले जंगलच्या वैकुंठी. ह्या उक्तीप्रमाणे तुमच्या आमच्या मागे लागलेले जे संसाराचं जे कोडं आहे त्या कोड्यातनं सोडवणारे जे कोणी असतील ते फक्त सद्गुरूच. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाया आदी आदी म्हणून योग्य तत्वनिष्ठ अशा सद्गुरूंची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत हे आपलं कोडं सुटणार नाही. आणि हे कोडं जेव्हा सुटेल, भागवतामध्ये एक प्रसंग आहे. नवनारायण हा भागवताचा प्रसार करत होते आणि त्यांची नारद मुनींची त्यांच्याशी भेट झाली. नारद मुनींनी त्यांना विचारलं की ह्या संसाराचं कोडं जर सुटावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी कुठले सत्कर्म केले पाहिजेत ते तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा नवनारायणांनी सांगितले सत्कर्म एकच आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. जर तुम्हाला आपल्या या संसारातून सुटका करून घ्यायची असेल तर फक्त नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि नामस्मरण जर हवे असेल तर तुम्ही सद्गुरूंना करा. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि जन्माला आपण कशासाठी आलो तर ज्या भगवंताने आपल्याला इथपर्यंत आणलेला आहे त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर एकच कार्य आहे, ते म्हणजे सद्गुरूंचे नाम. नाना बाबा भेटल्या बोलायचे, बोला देवा
अहो तुम्हीच देव आहात आणि तुम्ही देव आहात याची ओळख ती करून दिली, ती नानाबाबांनी करून दिली. आणि अशा नानाबाबांच्या आजच्या या कार्यामध्ये आम्हाला 2 शब्द बोलायला भेटलं हे आमचं परम भाग्य आहे. पण बाहेर आलेले आमचे स्पेशल वक्ते त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळाला म्हणून त्यांच्यासाठी आम्ही रजा घेतो आणि त्या पुन्हा एकदा नानाबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला इथे पूर्ण करतो. कुंडली गौरव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नानाबाबांचा प्रसाद म्हणून आनंद मानली यांना श्रीपती यांना स्वीकार करावा. त्याच्यानंतर वसंतमाला साळवी 5 मिनिटं. वसंतमाला साळवी माननीय नगरसेवक जालेंदर पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा शाल आणि श्रीपती सत्कार होत आहे. कृपया यावे. विनंतीला माननीय आपण प्रत्यक्षात आला त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि त्यांच्या शाल आणि श्रीपती आमचे गुरुवर्य प्रकाश महाराज मानते. तुम्हाला खरं वाटेल आम्ही त्यांच्याकडे जेव्हा गेलो त्यावेळेला एक समाज हॉलमध्ये जेव्हा मिटिंग झाली सगळं बघितलं इथं महिला मंडळ आणि पुरुषांना सुबस सौलभ्याची व्यवस्था नव्हती. त्याच्याबद्दल त्यांना सांगितलं, त्यांनी ती व्यवस्था प्रथम हे त्यांची हरे राम राम राम. कुंडली गौरव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान श्री स्वामी ज्ञानेश्वर महाराज के तुकाराम महाराज, संत श्रीपाद महाराज के, संत रामदास महाराज के, संत नारायण महाराज के, संत रघुदास महाराज के, संत नानाभाऊ महाराज की, सर्व संतान की जय. या ठिकाणी आता जेवढे जेवढे प्रवचन झाली हे सगळे ज्ञानी महारथी आहेत. आता मी काय प्रवचन म्हणून नाही पण जुन्या आठवणी, पण ते आता 5 मिनिटांमध्ये काय सांगणार तुम्हाला, 5 मिनिटांमध्ये काय सांगू शकत नाही. पण जरी पण हात धरून पुढे जाणं आपले काम आहे, सांगितलेली सेवा आहे त्या पद्धतीने करायची. प्रवचन म्हणून नाहीये पण एक आठवण म्हणून सांगतो. तुम्ही आपण एक परमार्थाची वाटचाल करतोय आणि त्या वाटचालच्या दृष्टीने एक तुम्हाला मागे काही घडलेल्या गोष्टी आहेत ते फक्त मला 5 मिनिटांमध्ये जेवढं काय मला सांगतात तेवढं मी सांगतो. गेले 72 वर्षापासून हा आपला, त्याच्या आधीपासून हा परमात्मा चालू आहे, लक्षात घ्या. आणि तो कालावधी श्रीपाद बाबा आणि नारायण बाबा हे पलीकडे होते. ही आठवण म्हणून सांगते, प्रवचन ऐकून एक आठवण आहे म्हणून. तर 72चा कालावधी त्यावेळेला होता आणि त्यावेळेला गायकवाड म्हणून होते पलीकडे आपले रेल्वे क्वार्टर्समध्ये. त्यावेळेला बाबा नोकरीला असायचे आणि नोकरीला असं संध्याकाळी बरोबर 6 वाजता ते आले, आंघोळ पाकून झाले की ते क्वार्टरमध्ये बसले की 4-2 मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या समोर बसले आहेत. त्यांची तुम्हाला आठवण म्हणून देतो. तर त्यावेळेला 4-2 मंडळीमध्ये कोण होते, तर त्यावेळेला समजा एक नाना होते, त्याच्यानंतर तुमचे देशमुख आबा होते आणि पलीकडे एक सीताराम दादा होते, परत गोकुळ होते, परत नवनाथ होते आणि नंतर त्यांच्या नंतरची जी मंडळी आहेत सेला, शिंदे आणि विठ्ठल स्वारकडे, ही मंडळी त्या पलीकडच्या मंडळात होती, लक्षात घ्या. नंतर इकडचं ज्ञानी भजन मंडळ आहे ते शिवराम महाराज, यशवंत महाराज, भगवान महाराज, आम्ही भैटे बाबा वगैरे अशी सगळी. तर त्या कालावधीमध्ये 6 वाजता बरोबर बाबा येणार या दृष्टीने त्या ठिकाणी बसायचं. आणि मग ते बसल्याच्या नंतर बाबा स्वतः प्रवचन सांगत नव्हते, ते म्हणायचे भाऊ कुठं आहे, आता कुठल्या तरी कोपऱ्यात बसायचं. काय प्रत्येकाला वाटायचं आम्ही काय सांगायचं बाबांच्या बरोबर, पण तरीही त्या कालावधीमध्ये बाबा प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचे. काही बोलू नका, मला शिव्या द्या, अशा माध्यमातून प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन 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 पुढे वाटचाल करायचा प्रयत्न केला. आणि त्यांच्याच बरोबर खांद्याला खांदा देत पुढे आपले नारायण बाबा, लक्षात द्या. आणि नारायण बाबांची त्यांना जरूर त्या वेळेला मिळाली. आणि नारायण बाबांच्याकडे एक वस्तुस्थिती होती आणि त्या एका वस्तूच्या माध्यमातून बराच परिवर्तन झाले. कदाचित तुम्हाला पटणार नाही त्यावेळेचा काळ फार वेगळा होता. नारायण बाबांकडे आयुर्वेदिक औषध होती आणि त्या आयुर्वेद औषधाच्या माध्यमातून कोणाचे कावळे उतरा, कोणाला नागिन झाले असेल, काय का नाही,
आणि अगदीच फुकट गेलेला गटारात जोडलेला माणूस तो सुद्धा जागेवर आणण्याचं काम ते करत होते. लक्षात ठेवा. म्हणजे वाया गेलेली माणसं सुद्धा व्यसनातून मुक्त करणारी त्यावेळेला कालावधी तो तसा होता आणि नारायण बाबूने ते काम केलं. आता त्या कालावधीमध्ये जेवढे जेवढे बाबांच्यावरती विश्वास ठेवणारे ज्याला म्हणतात ना की ते जाठामध्ये जे सापडले बाजूला गेले ते काय झाले भरडले गेले. लक्षात ठेवा. टाइम ऑफर आहे म्हणून शॉर्टकट मध्ये सांगतोय. तर सांगायला बरोबर काय आहे. आता ही मुलं त्यावेळेला त्यांच्या घरी जाऊन आला मी नानांच्या घरी. लहान होते त्या काळामध्ये आणि बाबा नानांचं घर सुद्धा छोटं होतं. नाना नंतर इकडे राहायला त्यावेळेला नोकरी ती सायकलने जायचं नाना. लक्षात घ्या असं. तर त्यावेळेला मग ते असं करत असताना बाबा अशा ज्या गोष्टी घराच्या घरगुती वगैरे काय काय गोष्टी ज्या होत्या कोणाला काय दुखणं आहे कोणाला ताप आलाय कोणाचं काय झालंय कोणाचं काय झालंय कोण म्हणे मला पैसा पिकत नाही कोण म्हणे काय झालंय अशा सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून नारायण बाबा त्यावेळेला उपचार करायचे. आणि करत असताना एकदा नारायण बाबाने स्वतः श्रीपाद बाबांना बोलले की बाबा हे आता मी थांबवतो आपल्याला काही बरोबर नाही वाटत आहे आणि परमात्म्याला काही हे बरोबर शोभत नाही. पण तरीही एवढं बोलत असताना श्रीपाद बाबाने त्याला प्रोत्साहन दिले. नाही म्हणजे बंद नाही करायचं. काय बोलले बंद नाही करायचं. अरे मेलेला माणूस तुम्ही जिवंत करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे बंद कशाला करता. हे शब्द कोणाचे होते श्रीपाद का बोले त्याचा चाली तुका मंदी त्याची पावले. अशा माध्यमातून त्यांच्या मुखातला आलेला जो शब्द होता तो कधी वाया जाऊ शकत नाही. आणि त्याच कालावधीमध्ये जेवढे जेवढे त्या बाबांच्यावरती विश्वास ठेवला ते आज रसातळाला गेलेली माणसं वाया गेलेली माणसं गटात लोळणारी माणसं माळकरी झाले टाळकरी झाले आज कीर्तन करते. लक्षात कशासाठी की त्या काळामध्ये संतांच्यावरती गुरूंच्यावरती विश्वास ठेवला आणि म्हणून. लक्षात. आणि अशा माध्यमातून नाण्यांची सुद्धा वाटचाल झालेली आहे. आणि त्या मध्या काळामध्ये एक अशी एक काही घटना घडली. बरंच काही आता तुम्ही आपल्या या हॉलमध्ये आले या गावडीचा लक्षात ठेवा. पण त्यावेळेला जर ती गोष्ट जर आपली सक्षम झाली असती तर तुम्हाला इकडे तिकडे हात पसरायची गरज नव्हती. लक्षात ठेवा माझे शब्द. त्यावेळेला असा काही कालावधी होता की ज्या ठिकाणी नारायण बाबा होते त्या ठिकाणी नारायण बाबाला त्या ठिकाणी जागा मिळाली होती. लक्षात ठेवा. पलीकडचे आनंद होईल हो त्यांनी ते सगळा प्रस्ताव घेतला होता. बाकीचं काय तुम्हाला मी सांगत नाही. त्या ठिकाणी ती जागा आपल्याला मिळणार आणि या आनंद संपर्काचं काहीतरी त्या ठिकाणी वस्तुस्थिती होणार अशा माध्यमातून सगळे उत्कृष्ट म्हणजे सुरुवातमध्ये होते आहे का नाही. आणि त्या कालामध्ये त्या ठिकाणी बिल्डिंग उभारली पण म्हणजे उभार पाया रचला गेला. त्या पायाचे दगड लक्षात ठेवा. संध्याकाळी कामावर उठल्यानंतर आम्ही ते पायाची दगड सेवा काढली व्हावी आणि म्हणून ते बिगारीचे झोपतात ना ते विठ्ठलबा परदेशी आणि आम्ही दोघांनी सेवा करण्याकरता जाईल. चला बा आपण काय तिथे असावं. पायाची सुरुवात झाली बिल्डिंग उभी पण झाली आणि त्याच बिल्डिंग मध्ये श्रीपाद बाबांची 7वी साजरी केली. काय झाले 7वी साजरी केली. पण पुढे कालावधी कालाने झडप टाकली. काय झालं पुढे काय झालं ते काय घडलं ते तुम्हाला मी सांगत नाही. पण तरीही बाबाने त्या काळामध्ये काय केलं झाकली सवालाकडे अशा माध्यमातून जे काय घडलं ते पाणी सोडा बोलले आणि पुढे झालं. काय घडलं ते सांगत नाही. कुणी घडवलं तेही सांगत नाही. लक्षात घ्या. आपल्या डोंबिवलीतला हा भाग आहे आणि तो बाबाने पाणी सोडून दिलं म्हणजे द्या बाबा सोडून द्या म्हणे. आपल्याला ते काय घेणं पण आणि देणं पण नाही. जसं आळंदीची जागा घेण्याकरता बाबा म्हणे कशाला बंधन करताय कशाला जागा पाहिजे आपल्याला कशाला आपले मठ पाहिजे. तुम्ही आहे हेच मठ आहे तुम्ही आहे तेच मंदिर आहे त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि मग ते नारायण बाबांनी त्यांनी ती सगळं सोडून दिलं आणि पुढे परमात्म्याची वाटचाल मिळाली. आणि मग माने बाबांना पुन्हा त्याच्यानंतर ही बातमी लागली की नारायण बाबा एक डोंबिवलीमध्ये कोणतरी व्यक्तिमत्व आहे एक महात्मा आहे. आणि म्हणून ते ऋषिकेश सारख्या एका तिकडे आश्रमामध्ये एका महात्म्याची सेवा करत होती. लक्षात घ्या. मी का तुम्हाला सांगतो आतापर्यंत तुम्हाला जे प्रवचन सांगितले कधी पण याच्यात काही अडथळे आहेत. काय अडथळे येणार आहेत ते तुम्हाला पुढे जाणार आहे कारण कालावधी थोडासा आहे. आणि त्याच जागेमध्ये अचानक ज्यावेळेला बाबाने आम्ही समोर बसलो माने बाबा आले. माने बाबा आले आणि बाबांची त्या ठिकाणी ओळख झाली की मी अमुक अमुक ठिकाणी आले. त्यावेळेला परिचय माने बाबांनी पण त्या ठिकाणी मी भरपूर संप्रदाय फिरलो. ऋषिकेशला एका साधूची सेवा पण केली.
चटणी वाटायचं काम केलं, कपडे धुवायचं काम केलं, भांडी घासायचं काम केलं, पण तरी मला हे मात्र हा प्रसाद मिळाला नाही. तर नारायण बाबा तुम्ही मला हा प्रसाद द्यावा, हे आमच्या समोरची गोष्ट आहे. मी काय सांगतो लक्षात ठेवा, तुम्ही भाग्यवान आहात. हो तुम्ही भाग्यवान आहात, लक्षात ठेवा. हो तुम्ही काही साधे सुद्धा नाही, लक्षात ठेवा. एक श्रीमंताची मुलं आहे. हा संप्रदाय साधा समजू नका, श्रीमंत संप्रदाय आहे. आणि त्या श्रीमंत संप्रदायाची तुम्ही लेकर आहात, लक्षात ठेवा. आणि त्या तिथे बाबाने नारायण बाबाने त्यांना अनुमती दिली आहे. चला त्याच्यानंतर पुढे माने बाबांची वाटचाल, नाना बाबांची पुढे वाटचाल करत चालू लागली. जेव्हा ही सगळी मंडळी, तेव्हा सगळ्या ह्या मंडळी सोनारपडा, देवा दातोडे ह्या मंडळीला एकच फक्त डोक्यात अनुग्रह घेतल्यानंतर अष्टसाध्य भाव होता ते आमचे व्हायलाच पाहिजे. आणि हा विषय त्या ठिकाणी थोडासा दबल्या गेला होता. लक्षात घ्या मी काय सांगतो. त्यावेळेला त्याला प्रोत्साहन जास्त नव्हतं कुठल्या ह्या अवस्थेला. हो कारण तो दाबल्या गेला होता. लक्षात ठेवा, बाबांच्या गुरुबंधूला जर दाबल्या गेलं तर आपल्या डोंबिवलीमध्ये काय झाले असतील परिस्थितीचा विचार. कोण बाबांचे गुरुबंधू? श्रीपाद बाबांच्या मालंजेकर गुरुजी, त्यांना सुद्धा दाबल्या गेलं. लक्षात ठेवा, त्यांना सुद्धा दाबल्या गेलं. ही अवस्था होऊ द्यायची नाही. पण एकच श्रीपाद बाबा असा वाघ निघाला की जेणेकरून डोंबिवलीमध्ये डरकाळी फोडली. अवस्था ही व्हायलाच पाहिजे. मग नारायण बाबांनी पुन्हा त्याच्यामध्ये जोर दिला, अवस्था ही व्हायलाच पाहिजे, अवस्थेशिवाय मजा नाही. आणि मग या लोकांना सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना मजा वाटायला लागली, अवस्था व्हायलाच पाहिजे. बस कशी होत नाही बघूया, बस कशी नाही होत बघूया. आणि त्याच्यामुळे काय झालं की एक प्रकारचं एक वेगळं प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळालं. आणि अशा धनाधन अवस्था होता. याच्यानंतर अजून एक भाग तुम्हाला सांगतो, अवस्था का. तर बंडू बाबा त्यावेळेला होते, ते बंडू बाबा हातामध्ये असा बसायला चिंतनाला बसायचं ना साधक मंडळी, तेव्हा हातामध्ये असा दंडुका घ्यायचा. अरे वा, भात खायला आलास का असं म्हटल्यावर बरं अवस्था आम्हाला ते वेगळं झालं. हो भाडीवा भात खायला आला का असं म्हणायचे, हातामध्ये दंडुका, त्यांच्या डरकाळीची अवस्था व्हायची. विचार करा, एवढी ताकद त्यांच्या शब्दामध्ये. आणि अशा पद्धतीने वाटचाल करत असताना नानांना एक सुविचार सुचला. शॉर्टकट मध्ये सांगा, सुविचार सुचला. नानांच्या डोक्यामध्ये एक आलं की आता ही सगळी मंडळी हळूहळू वाटचाल होते, काहीतरी याच्यामध्ये सोपं. जसं माऊलीने ज्ञानेश्वरी आणि गीता म्हणजे त्याच गीतेचा अलंकार सोडून ज्ञानेश्वरी त्याला म्हणतात. आणि त्याच ज्ञानेश्वरीचा एक भाग म्हणजे हरिपाठ. लक्षात घ्या, छोटा हरिपाठ आहे नित्यनेमाचा. तसं नानांना वाटलं की याच ज्ञानेश्वरी मधला एक गाभा निवडून काढावा आणि लोकांच्या पुढे तो ठेवावा. सकाळी आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो महादेवांच्या तिकडे. माझ्या लक्षात होतं तो कोणता मी काढून ठेवला होता, छोटासा होता. पण येता येता ते लक्षात माझं काय झालं, विसरून गेलो की कपाळामध्ये. आणि हा ओव्या काढल्या होत्या, त्या निवडक ओव्या होत्या. पण प्रश्न काय झाला माहिती का, निवडक ओव्या काढल्या, सगळं काय बरोबर झालं, पण गडबड केली प्रेस पर्यंत. गडबड केली कारण पुढचा अध्याय मागे आणि मागचा अध्याय पुढे करून ती सगळा घोटाळा करून ठेवला. अजून सुद्धा आहे, कधी योगायला आला आपल्या मेळ्यामध्ये तर तुम्हाला मी दाखवायला आणेन. मी तसंच जपून ठेवलं, लक्षात ठेवा. म्हणजे बरं एवढं करून सुद्धा, लक्षात घ्या, एवढं करून सुद्धा ही स्वतः नानाने सगळं काय केले आहे, मेहनत घेतली. एवढी मेहनत घेऊन सुद्धा नाव शेवट कोणाचं दिले, नारायण बाबांचं. लक्षात घ्या, कोणाचं दिले, नारायण बाबा. आता तुमच्या आमचं त्या ठिकाणी असतं तर माझं काय हरिभक्त परायण गुरुवर वगैरे वगैरे काय असेल ते पुढच्या पानावर आलं असतं, तिथे फोटो यायला असतात. पण तसं नानाने केलं. हो का, ते महात्मे आहेत, ते गुरु आहेत, ते संत आहेत. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी कमतरता घेऊन पुढे मोठी वाटचाल केली. अशा पद्धतीने नानांचा हा परमार्थ आहे. भरपूर काय सांगण्यासारखं आहे, पण मी जास्त काय तुम्हाला सांगत नाही. अजून एक किस्सा सांगतो की काही वाटचाल करत असताना काय अडथळे येतात. लक्षात घ्या, झालं शॉर्टकट मध्ये माहीत असावं म्हणून. अडथळे येतात त्यावेळेला आपली गुरुपौर्णिमा आणि हे काय केरबाबांची फुले घेऊन ते तिकडे राहुरीला ते गेले तर नंतरचा भाग आहे, ते पुढले फक्त त्याच्यातून गायब झाले काय. पण विठ्ठल ह्याला आपल्या बावनसाडीला त्या हॉलमध्ये आपण करतो, काय करतो त्या हॉलमध्ये करतो. आणि त्यावेळेला ही सगळी जुनी मंडळी होती. त्या जुन्या मंडळीमध्ये हे सगळे खेळाडू म्हणजे आपले गाडगे बाबा वगैरे महाजन होते, परत अजून काही देशमुख वगैरे होते आणि सालेकर होते. बरोबर तुम्ही तयार बोलला. आता त्या खेळाडूमध्ये सगळे जे काही पठ्याचे खेळाडू होते, मी का सांगतो मला शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा.
आपण परमार्थाची वाटचाल करतोय. माझं प्रवचन पण तुम्ही ऐकू नका किंवा काय मला काय तुम्ही विचारू पण नका, काहीच काही संबंध नाही माझा. माझे बाबांची आठवण म्हणून तुम्हाला सांगतो, कारण भले भले इथे गेले कुठून मला ते सांगायचं. हा भले भले गेले किती व्यासपीठावर सांगतात मी म्हणून कुठं गेले त्याच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये असा एक खिलाडी होता की तो बाबाला निवडून काढला होता. लक्षात ठेवा, सालेकरांना सुद्धा अधिकार दिला होता, देशमुखांना अधिकार दिला होता, झंझने बाबांना अधिकार दिला होता, गाडगे बाबांना अधिकार दिला होता आणि अजून एक त्याचा आहे अधिकार दिला होता, त्याचं नाव उल्लेख मी या ठिकाणी करत नाही. अधिकार देऊन सुद्धा त्यांची गाडी घसरली गेली आणि परमार्थापासून वंचित झाली. का? आम्ही जर लोकांना सांगतो आहे, समाजाला मी सांगतो, जे जे आपण शिकावे इतरांना ते सांगवे, मला जो अनुभव आला तुम्ही तुम्हाला मी सांगतो, हे जर आम्ही लोकांच्या पुढे मांडतोय, मग तुम्हाला तुमच्या प्रपंचामध्ये जी हानी झाली, काय हानी झाली मी सांगत नाही. त्या व्यक्तीच्या घरामध्ये हानी झाली, 2-2 माणसं गेली आणि ती 2 माणसं गेल्यामुळे ह्यांच्या टकोऱ्यामध्ये काय द्यायचं, टकोऱ्या फिरल्या गेल्या, विकेट गेली. लक्षात ठेवा, परमार्थाला वंचित झाले. बाबांना पण विचार म्हणजे त्या काळामध्ये विचार करा. हो का? आमच्या प्रपंचामध्ये हानी झाली. अरे आपल्याला काय समजलं सांगा ना. तुम्ही गुरुतत्वावर तुम्हाला एवढा उपदेश देऊन सुद्धा त्या गादीवर तुम्हाला बसवलं आणि तुम्ही तुमचीच विकेट पाडाले. याचा अर्थ काय करतो, आपण आपल्या हातानेच ही हानी करून घेतो. म्हणून भले भले मला हे सांगायचं आहे की भले भले ते उलटे पालटे झाले, आपली गाडी सुरळीत जाण्याकरता आपण सावधानतेने चाललं पाहिजे. हा परमार्थ लक्षात ठेवा. परमार्थ करता असताना कोणाची गाडी कशी घसरली कुठे होय, एकदा गाडी घसरली की पसरली आणि पसरल्याच्या नंतर पुढचा शब्द काय मी सांगत नाही, बाबाला वेगळेच काढायचे असो. म्हणून झालेली सेवा जी आहे हो या बाबांच्या चरणी नानांच्या चरणी अर्पण करून या सेवेला पूर्ण कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम वंदनाथ भगवान की जय. हरिभक्त कार्यापासून महाराज साहेबांनी सोसायटीची प्रवचनाची सेवा केली. ज्ञानाचा प्रसाद म्हणून त्यांना शाळांनी सेवा दिल्याने स्वीकार करावा. चक्री प्रवचनाचा कार्यक्रम झाला तर जाहीर करतो. विशेष प्रवचन हरिभक्त पारायण गोरेवारी उपेश महाराज पाटील मोरफळ यांनी ताबडतोब यावं आणि आपल्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत.